आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलो आहोत. तो हुशार आहे, त्याचा IQ खूप जास्त आहे. पण तरीही आपण पाहतो, अतिशय हुशार लोक नात्यांत अपयशी ठरतात, करिअरमध्ये अडखळतात आणि आयुष्यात असमाधानी राहतात. डॅनियल गोलमन इथूनच प्रश्न विचारतो, फक्त बुद्धिमत्ता पुरेशी आहे का? IQ तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला शिकवतो, पण जीवनातले सगळ्यात मोठे प्रश्न लॉजिकने सुटत नाहीत, ते भावना मागतात. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावना नाकारणं नाही. ती म्हणजे भावना ओळखण्याची आणि योग्य वापरण्याची क्षमता. गोलमन सांगतो, जे लोक स्वतःच्या भावना ओळखू शकत नाहीत ते इतरांच्या भावना कधीच समजू शकत नाहीत. आपण बहुतेक वेळा भावनांना कमकुवतपणा समजतो. राग आला म्हणजे वीकनेस, दुःख झालं म्हणजे फेलियर, भीती वाटली म्हणजे कमजोरी. पण सत्य वेगळं आहे. भावना समस्या नाहीत, त्यांना न समजणं ही खरी समस्या आहे. गोलमन स्पष्ट सांगतो, इमोशन्स आर डेटा. त्या आपल्याला आपल्या आत काय चाललं आहे हे सांगतात, पण आपण त्यांना इग्नोर करतो. जेव्हा भावना इग्नोर होतात तेव्हा त्या एक्सप्लोड होतात. राग नियंत्रणाबाहेर जातो. डिसिजन इम्पल्सिव्ह होतात. नाती तुटतात. इमोशनल इंटेलिजन्स 5 घटकांवर उभी आहे, पण सुरुवात होते पहिल्या घटकापासून, सेल्फ अवेअरनेस. सेल्फ अवेअरनेस म्हणजे मला राग आला आहे हे कळणं नाही, तर मला राग का आला आहे हे समजणं. बहुतेक लोक भावना अनुभवतात, पण त्यांना नाव देत नाहीत, आणि ज्याला नाव नाही त्यावर नियंत्रण नसतं. गोलमन सांगतो, इफ यू कॅनॉट नेम इट यू कॅनॉट मॅनेज इट. इमोशनल इंटेलिजन्स आपल्याला शांत बनवत नाही, ती आपल्याला स्पष्ट बनवते, आणि स्पष्टता हीच खरी ताकद आहे. या पहिल्या भागात आपण समजून घेतलं, IQ अपुरं का आहे, भावना कमकुवत नाहीत, इमोशन म्हणजे इन्फॉर्मेशन, सेल्फ अवेअरनेस ही पहिली पायरी आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत, इमोशनल हायजॅक म्हणजे काय, राग आपलं मेंदू कसा ताब्यात घेतो. कधी असं झालंय का? रागाच्या भरात काहीतरी बोलून टाकलं आणि नंतर पश्चात्ताप झाला? डॅनियल गोलमन यालाच नाव देतो इमोशनल हायजॅक. इमोशनल हायजॅक म्हणजे भावना मेंदूवर ताबा घेतात आणि लॉजिक तात्पुरता बंद पडतो. हे अचानक होत नाही. त्यामागे मेंदूची रचना आहे. आपल्या मेंदूत 2 प्रमुख भाग आहेत. एक जो तत्काळ प्रतिक्रिया देतो आणि दुसरा जो विचार करतो. अमिगडला हा भावनांचा अलार्म आहे. तो धोका ओळखतो आणि लगेच शरीर तयार करतो. फाईट, फ्लाईट, फ्रीज. समस्या अशी की अमिगडला कधीकधी खरा धोका आणि जुनी आठवण यात फरक करत नाही. म्हणूनच एखादं वाक्य, एखादा टोन, एखादी नजर भूतकाळातील जखम जागी करते आणि रिॲक्शन होतो. त्या क्षणी प्रीफ्रंटल कॉर्टेक्स विचार करणारा मेंदू ऑफलाईन होतो. डिसिजन भावनेने घेतले जातात. गोलमन सांगतो, वेन इमोशन्स रन हाय, इंटेलिजन्स रन्स लो. इमोशनल हायजॅक किती वेळ टिकतो? काही सेकंद, कधी काही मिनिटे, पण नुकसान खूप मोठं असू शकतं. सर्वात धोकादायक गोष्ट, हायजॅक झाल्यावर आपण स्वतःला योग्य ठरवतो. लॉजिक नंतर येतो, डॅमेज आधी झालेला असतो. हायजॅक ओळखायचा कसा? हृदय जोरात धडधडणं, आवाज चढणं, शरीर ताणले जाणं, विचार गोंधळणं हे संकेत आहेत. गोलमन प्रॅक्टिकल उपाय देतो. त्या क्षणी तर्क लावू नका. पॉज घ्या. शरीर शांत करा. डीप ब्रीथिंग, थोडं चालणं, थोडा वेळ शांतता, हे सिंपल वाटतं, पण न्यूरोसायन्सला ते काम करतं. जेव्हा शरीर शांत होतं तेव्हा मेंदू पुन्हा ऑनलाईन येतो आणि तेव्हाच योग्य निर्णय शक्य होतो. या भागात आपण पाहिलं, 1. इमोशनल हायजॅक म्हणजे काय, 2. अमिगडला कशी काम करते, 3. लॉजिक का बंद पडतो, 4. रिॲक्शन आणि रिस्पॉन्समधला फरक, 5. पॉज का महत्वाचा आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत, सेल्फ रेग्युलेशन आणि भावना नियंत्रणात कशा ठेवायच्या. भावना येणं आपल्या हातात नाही, पण त्या भावनांवर आपण काय करतो हे आपल्या हातात आहे. डॅनियल गोलमन यालाच म्हणतो सेल्फ रेग्युलेशन. सेल्फ रेग्युलेशन म्हणजे भावना दाबून ठेवणं नाही, ती म्हणजे भावनांना दिशा देणं. ज्या लोकांकडे भावनांवर नियंत्रण असतं ते भावना नसलेले नसतात,
ते भावनांनी चालवले जात नाहीत. बहुतेक लोक राग आला की तो व्यक्त करतात किंवा तो गिळून टाकतात. दोन्हीही असंतुलित आहेत. गोलमन सांगतो, सप्रेशन क्रिएट्स प्रेशर. एक्सप्रेशन विदाउट अवेअरनेस क्रिएट्स डॅमेज. सेल्फ रेग्युलेशन ही मधल्या मार्गावर उभी आहे, जिथे भावना मान्य केल्या जातात, पण निर्णय शांततेत घेतले जातात. भावना लाटांसारख्या असतात. तुम्ही त्या थांबवू शकत नाही, पण त्यावर स्वार होऊ शकता. सेल्फ रेग्युलेशनचा पहिला नियम डिले. तत्काळ उत्तर न देणं, तत्काळ रिॲक्शन टाळणं. जेव्हा तुम्ही थांबता तेव्हा मेंदू टाईम मिळवतो. ॲमेग्डेला शांत होते. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जागा होतो. दुसरा नियम रिफ्रेमिंग. घटना बदलत नाही, तुमचं इंटरप्रिटेशन बदलतं. उदाहरण, कोणी तुमच्यावर टीका केली. एक अर्थ, तो मला कमी लेखतो. दुसरा अर्थ, तो मला काहीतरी दाखवत आहे. सेल्फ रेग्युलेशन ही स्किल आहे, आणि कोणतीही स्किल सरावाने वाढते. गोलमन सांगतो, पीपल विथ सेल्फ कंट्रोल बाउन्स बॅक फास्टर. ते तुटत नाहीत, ते सावरतात. भावना नियंत्रित करणं म्हणजे रोबोटिक होणं नाही. त्याचा अर्थ भावना तुमची दिशा ठरवत नाहीत. या भागात आपण पाहिलं, सेल्फ रेग्युलेशन म्हणजे काय, सप्रेशन आणि अवेअरनेसमधला फरक, डिले का महत्वाचा आहे, रिफ्रेमिंग कसं काम करतं, इमोशनल कंट्रोल ही स्किल आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत मोटिवेशन, इनर ड्राईव्ह आणि भावना आपल्याला पुढे कशा नेतात. लोक अनेकदा म्हणतात, माझ्यात मोटिवेशन नाही, माझा मूड नाही, आज मन लागत नाही. डॅनियल गोलमन यावर एक वेगळा दृष्टिकोन देतो. मोटिवेशन ही बाहेरून येत नाही, ती आतून तयार होते. मोटिवेशन म्हणजे फक्त उत्साह नाही, ती म्हणजे अडथळ्यांमध्येही चालत राहण्याची क्षमता. जे लोक इमोशनली इंटेलिजंट असतात ते फक्त गोल पाहत नाहीत, ते प्रोसेसशी कनेक्ट होतात. एक्सटर्नल रिवॉर्ड्स लवकर थकवतात. पैसा, पद, प्रशंसा ही मोटिवेशन शॉर्ट लिव्ड असते. गोलमन सांगतो, द स्ट्रॉंगेस्ट मोटिवेशन कम्स फ्रॉम मीनिंग. जेव्हा कामाला अर्थ असतो तेव्हा ऊर्जा टिकते. इमोशनली इंटेलिजंट लोक फेलियरला एंड मानत नाहीत, ते फीडबॅक मानतात. फेलियर म्हणजे मी अयशस्वी झालो नाही, ते म्हणजे माझी पद्धत अयशस्वी झाली. ऑप्टिमिझम ही इमोशनल इंटेलिजन्सची महत्वाची बाजू आहे, पण ती अंधा आशा नाही. गोलमन सांगतो, ऑप्टिमिझम इज पर्सिस्टन्स इन द फेस ऑफ सेटबॅक्स. मोटिवेशन टिकवायची असेल तर मोठा चित्र लक्षात ठेवा, छोट्या प्रगतीचा आदर करा, स्वतःशी कठोर न होता स्पष्ट रहा. इमोशनली इंटेलिजंट लोक स्वतःशी संवाद साधतात, ते स्वतःला तोडत नाहीत. इनर ड्राईव्ह भावनांशी मैत्री केल्यावर वाढते. ज्यांना स्वतःच्या भावना शत्रू वाटतात ते लवकर थकतात. या भागात आपण पाहिलं, मोटिवेशन आतून येते, मीनिंग ग्रेटर दॅन रिवॉर्ड, फेलियर फीडबॅक आहे, ऑप्टिमिझम म्हणजे टिकून राहणं, इनर डायलॉग महत्वाचा आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत एम्पथी, सोशल अवेअरनेस आणि नात्यांची खरी ताकद. इमोशनल इंटेलिजन्स केवळ स्वतःवर नाही, ती इतरांशी जोडलेली आहे. डॅनियल गोलमन सांगतो, एम्पथी म्हणजे इतरांच्या भावना ओळखणं आणि समजणं. एम्पथी म्हणजे दया नाही, ती म्हणजे आपल्याला इतरांचं रियालिटी जाणवणं, लोक का वागत आहेत ते समजून घेणं. सोशल अवेअरनेस ही एम्पथीची प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आहे. आपण लोकांशी कसं संवाद साधतो ते आपल्या IQ-पेक्षा जास्त महत्त्वाचं ठरतं. ऑब्झर्वेशन महत्वाचं साधन आहे. बॉडी लँग्वेज, टोन, आय कॉन्टॅक्ट, सटल क्यूज हे सर्व इतरांच्या भावना सांगतात. गोलमन सांगतो, पीपल डोंट केअर हाऊ मच यू नो अंटिल दे नो हाऊ मच यू केअर. एम्पॅथी आणि सोशल अवेअरनेस एकत्र येतात तर लीडरशिप तयार होतो. लोकांच्या नीड्स, फिअर्स, मोटिव्हज ओळखून निर्णय घेता येतो. खरं एम्पॅथिक माणूस मॅनिप्युलेटिव्ह नसतो, तो लोकांशी ट्रस्ट आणि कनेक्शन तयार करतो. सोशल अवेअरनेस म्हणजे केवळ इतरांना मॅनिप्युलेट करणे नाही, ते आहे समजून घेणं आणि योग्य प्रतिक्रिया देणं. इमोशनल इंटेलिजन्स वाढवण्यासाठी हे 2 स्टेप्स महत्त्वाचे आहेत. इतरांचे अनुभव ऐकणं आणि त्यांना त्यांच्या दृष्टिकोनातून पाहणं. हे सोपं वाटतं, पण सराव हवा. आपल्या स्वतःच्या बायसेस आपण ओळखले पाहिजेत. या भागात आपण पाहिलं एम्पथी म्हणजे काय, सोशल अवेअरनेस कशी काम करते, ऑब्झर्वेशन महत्त्वाचं आहे, लीडरशिपमध्ये इमोशनल अवेअरनेस आणि ट्रस्ट आणि कनेक्शनचं व्हॅल्यू.
पुढील भागात आपण पाहणार आहोत रिलेशनशिप मॅनेजमेंट आणि इमोशनली इंटेलिजंट इंटरॅक्शन. इमोशनल इंटेलिजन्स फक्त स्वतःवर नाही, ती संबंधांमध्ये दिसते. डॅनियल गोल्डमन सांगतो, इमोशनली इंटेलिजंट लोक नात्यांचे डायनॅमिक्स समजून योग्य इंटरॅक्शन करतात. रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे केवळ माणसांना खुश ठेवणं नाही, ते आहे कॉन्फ्लिक्ट हँडल करणं, मोटिवेट करणं, ट्रस्ट बनवणं. लोकांमध्ये इमोशनल क्यूज वाचता येतात, तेव्हा स्मॉल जेस्चर्स बाहेरच्या शब्दांपेक्षा जास्त पॉवरफुल ठरतात. उदाहरणार्थ, कोणी फ्रस्ट्रेटेड आहे का? त्याच्या टोन किंवा बॉडी लँग्वेजपासून समजतं. तुमचा रिस्पॉन्स त्या क्षणी पॉझिटिव्ह एनर्जी तयार करतो किंवा नेगेटिव्ह स्पायरल वाढवतो. गोल्डमन सांगतो, पीपल रेअरली रिस्पॉन्ड टू लॉजिक विदाउट फर्स्ट फीलिंग अंडरस्टूड. इमोशनली इंटेलिजंट लोक संवाद सुरू करण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या इमोशनल स्टेट पाहतात आणि नंतर तयार झालेला रिस्पॉन्स देतात. कॉन्फ्लिक्टमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. 1. रागात डिसिजन नाही. 2. इमोशन ओळखून बोलणं महत्त्वाचं. 3. कॉम्प्रोमाइज आणि सोल्युशन काम स्टेटमध्ये घेणं आवश्यक. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे पॉवर, अथॉरिटी किंवा डॉमिनन्स नाही. ते म्हणजे इन्फ्लुएन्स आणि अंडरस्टँडिंग. रिलेशनशिप मॅनेजमेंट एक प्रॅक्टिस आहे. 1. फीडबॅक द्या. 2. लिसन डीपली. 3. एम्पथाइज बिफोर जजिंग. 4. कन्स्ट्रक्टिव्ह अप्रोच वापरा. हे केल्यावर नर्चरिंग रिलेशनशिप्स, टीम बॉन्डिंग आणि सोशल हार्मनी साधलं जातं. या भागात आपण पाहिलं, 1. रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे काय. 2. इमोशनल क्यूज कशी वाचायची. 3. कॉन्फ्लिक्टमध्ये शांत राहणं. 4. एम्पथी बेस्ड इन्फ्लुएन्स. 5. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरॅक्शन. पुढील भागात आपण पाहणार आहोत सोशल इंटेलिजन्स, इन्फ्लुएन्स आणि लीडरशिप स्किल्स. इमोशनल इंटेलिजन्स केवळ स्वतःसाठी नाही, ती समाजात आपण कशी कामगिरी करतो, लोकांशी कसा संवाद साधतो हे ठरवते. डॅनियल गोल्डमन सांगतो, सोशल इंटेलिजन्स इज इमोशनल इंटेलिजन्स इन ॲक्शन. सोशल इंटेलिजन्स म्हणजे केवळ लोकांना प्लीज करणे नाही, ते आहे 1. लोकांशी प्रभावी संवाद. 2. टीममध्ये हार्मनी. 3. इन्फ्लुएन्स विदाउट अथॉरिटी. लीडरशिप हे फक्त पद किंवा टायटल नाही. लीडरशिप म्हणजे लोकांना फॉलो करायला प्रोत्साहित करणं, त्यांच्या इमोशनल स्टेट समजून घेऊन. इमोशनल इंटेलिजन्स असलेला लीडर 1. कॉन्फ्लिक्ट कमी करतो. 2. मोटिवेशन वाढवतो. 3. ट्रस्ट निर्माण करतो. 4. टीम एनर्जी पॉझिटिव्ह ठेवतो. गोल्डमन सांगतो, द अबिलिटी टू सेन्स व्हॉट अदर्स फील कंबाइंड विथ द स्किल टू गाईड देम इज ट्रू लीडरशिप. सोशल इंटेलिजन्सशिवाय आपण इम्पल्स, इगो किंवा बायसेसवर कंट्रोल ठेवू शकत नाही. लोकांशी संबंध तणावग्रस्त होतात. आउटकम प्रेडिक्टेबल नाही. प्रॅक्टिकल टिप्स. 1. ऑब्झर्व्ह सोशल क्यूज, जेस्चर्स, टोन, मायक्रो एक्सप्रेशन्स. 2. अडजस्ट कम्युनिकेशन बेस्ड ऑन एम्पथी. 3. मेंटेन काम अँड कंपोजर इन कॉन्फ्लिक्ट्स. 4. एनकरेज अँड अक्नॉलेज टीम कॉन्ट्रिब्युशन्स. हे केल्यावर लीडर इन्फ्लुएन्स करत नाही तर इन्स्पायर करतो. लोक स्वतः फॉलो करतात कारण कनेक्शन ऑथेंटिक आहे. गोल्डमन सांगतो, लीडरशिप विदाउट सोशल इंटेलिजन्स इज मॅनेजमेंट, नॉट इन्फ्लुएन्स. या भागात आपण पाहिलं 1. सोशल इंटेलिजन्स म्हणजे काय. 2. लीडरशिपमध्ये इमोशनल क्यूज महत्त्वाचे. 3. इन्फ्लुएन्स आणि इन्स्पिरेशनमधला फरक. 4. एम्पथी आणि ऑब्झर्वेशन कशी कामी येते. 5. इमोशनल कंट्रोल लीडरशिप वाढवतो. पुढील आणि शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत पुटिंग इट ऑल टुगेदर, मास्टरिंग इमोशनल इंटेलिजन्स आणि लाईफ लाँग बेनिफिट्स. आपण आता इमोशनल इंटेलिजन्सचे सर्व भाग पाहिले. सेल्फ अवेअरनेस, सेल्फ रेग्युलेशन, मोटिवेशन, एम्पथी, सोशल इंटेलिजन्स. डॅनियल गोल्डमन सांगतो, इमोशनल इंटेलिजन्स इज व्हॉट सेपरेट्स सक्सेसफुल पीपल फ्रॉम दोज विथ ओनली हाय IQ. ही स्किल फक्त करिअरमध्ये नाही तर जीवनातही बदल घडवते. कॉन्फ्लिक्ट हँडल करणे सोपे होते. नात्यांमध्ये हार्मनी वाढतो. स्ट्रेस आणि फ्रस्ट्रेशन कमी होतो. डिसिजन अधिक स्पष्ट होतो. इमोशनल मास्टरी म्हणजे रोबॉटिक बनणे नाही, ते म्हणजे इमोशन्स ओळखणे, त्यांना योग्य दिशा देणे, इम्पल्सवर नियंत्रण ठेवणे,
लोकांशी संबंध सुधारणे. सेल्फ अवेअरनेस शिवाय सेल्फ रेग्युलेशन अशक्य आहे. सेल्फ रेग्युलेशन शिवाय मोटिवेशन टिकत नाही. एम्पथी शिवाय सोशल इंटेलिजन्स असतेच नाही. इमोशनल इंटेलिजन्स एक इंटिग्रेटेड स्किल सेट आहे. ती प्रॅक्टिस, ऑब्झर्वेशन आणि रिफ्लेक्शनवर आधारित आहे. गोलमन सांगतो, अल्टिमेट गोल इज मास्टरी ओव्हर सेल्फ, अंडरस्टँडिंग अदर्स अँड क्रिएटिंग मीनिंगफुल रिलेशनशिप्स. जे लोक इमोशनल इंटेलिजन्स शिकतात ते फक्त यशस्वी होत नाहीत, ते शांत, संतुलित आणि प्रभावी बनतात. हे ज्ञान आत्मसात केल्यावर पर्सनल ग्रोथ जलद होते, रिलेशनशिप्स स्ट्रॉंग होतात, करिअर आणि लाईफ फुलफिलमेंट वाढतो. इमोशनल इंटेलिजन्स केवळ थिअरी नाही, ती जीवन बदलवण्याची क्षमता आहे. आणि ग्रंथकथामध्ये आपण पाहिलं, ही स्किल कोणत्याही वयात शिकता येते आणि अप्लाय करता येते. सर्वात मोठं टेकअवे, इमोशन्स आर नॉट ऑब्स्टिकल्स, दे आर गाईड्स. यूज देम वाईजली अँड लाईफ बिकम्स अलाइन्ड, पर्पजफुल अँड बॅलन्स्ड. इमोशनल इंटेलिजन्स शिकून आपण मिळवतो क्लॅरिटी इन थिंकिंग, स्ट्रेंथ इन रिलेशनशिप्स, कंट्रोल ओव्हर इम्पल्सेस, ट्रू लीडरशिप अबिलिटी, इनर पीस अँड फुलफिलमेंट.